विचारतो 100 एकर जमीन आहे, 900 आहे, असं करून लेकरू झालं 5 वर्षाचं. काळं सावळं, सावळं नाही काळं, किती काळं, बाबळीच्या खोडापेक्षा काळं. जर त्याला वैशाख महिन्यात नांगरून ठेवल्या, रानामध्ये कपडे काढून 5 वर्षाचं नेऊन बसवा अर्ध्या रानात, तर दिसत नाही कुठं बसलं. ओळखायचं कसं? बांधावर उभं राहून त्याला हसवायचं, आणि हसलं की त्याचे पांढरे दातं दिसले की समजायचे बा तेव्हा पांढरे दातं तिथं बसलं. एवढं सावळं पूर्ण बापानं लॉकेट करून दिलं 10 तोळ्याचं. लॉकेट पिवळं आहे आणि बाळ सावळे आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बापाला काय प्रिय आहे, लॉकेट का बाळ? शाबास. सावळा असू दे ना सावळं, पण पिवळ्या लॉकेटपेक्षा माय बापाला सावळे बाळ अधिक प्रिय आहे. तसं लक्ष्मणानं उत्तर शोधलं, मी साप आहे, मारोतराव शंकर आहे, याच्या गळ्यातलं लॉकेटच का नाही मी. म्हणून दादा म्हणत असेल, आप मुझे लखन जी से भी प्यारे. हनुमान, मेरा सखा सुग्रीव ऋषिमुख पर्वत पर रहता है, उनको दर्शन देने के लिए चलो. इतने ऊंचाई पर क्यों ले जा रहे? हनुमान पैदल चलते चलते थक गए. अब तक थके होगी मालिक, क्योंकि वाहन की सुविधा नहीं थी. अब तो बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है. हनुमान जी आपल्या पद्धतीने बसले. उजव्या खांद्यावर घेतलं रामाला, डाव्या खांद्यावर घेतलं लक्ष्मणाला. खांद्यावर, कडेवर नाही का? हनुमानजी बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला. कडेवर जर घेतलं तर जबाबदारी घेण्यावर येते, खांद्यावर बसवलं जबाबदारी बसणाऱ्यावर जाते. माझं खोटं असेल तर इथं 90% आजे बसले, आजे बरं का थोरे पटेल, 90% आजेच आहे. आजचं रामायण संपलं म्हणजे आज्यानी घरी जा. नातू कडेवर घ्या, आजा धरतो नातवाला. नातू खांद्यावर बसवा, नातू धरतो आज्याला. उद्या मोबाईलवर सांगा मला काय झालं ते. तसं आमच्या मारुतीरायानं डोकं चालवलं, कडेवर घेतलं म्हणजे दोघाला धरावं लागेल, खांद्यावर बसवलं तर दोघं धरतील मला. हे मारुतीरायाचं डोकं. म्हणून कुठलाही फोटो पहा तुम्ही, खांद्यावर दिसेल राम लक्ष्मण. बुद्धिमताम वरिष्ठ. उजव्या खांद्यावर राम, डाव्या खांद्यावर लक्ष्मण. डोळे मिटले, राम रटन केलं. जय जयकार सांग. बोलिए रामचंद्र भगवान की जय. ऋषमुख पर्वतावर सुग्रीवासोबत मैत्री करून दिली. अग्नीच्या साक्षीनं मैत्री करून दिली हनुमानजीने. मैत्री, एक वाक्य तुम्हाला पाठ आहे, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला. कपटी मित्रापेक्षा. म्हणून मैत्रीची 6 लक्षणं आहे बरं का. तुम्हाला आता मैत्री करायचीच असते जीवनभर, पण जरा पारखून घेत जा. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंगते भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणम. ही मैत्रीची 6 लक्षणं आहे बरं का सर. मित्र देणारा पाहिजे एक लक्षण, तो परत करणारा पाहिजे तर टिकते. 2 झाले. गुह्यातलं गुह्य मित्रानं मित्राला सांगितलं पाहिजे, त्यानंही अंतकरणापासून विचार विनिमय योग्य दर्शवून त्याला त्यातून सोडवलं पाहिजे. 4, मित्रानं मित्राकडे जेवायला गेलं पाहिजे, पण 12 महिने तिकडेच नाही, सपाटा लावला पाहिजे. एखाद्या वेळेला त्याला आंबे रसाला आपल्याकडे आणलं पाहिजे. हे 6. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंगतेन भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणम. दुधाला आणि पाण्याला मित्र का म्हणतात? आधा दूध आधा पाणी बरं का. जादा डाले तो बैमाणी. कोणी दूध विकणारे असेल तर त्यांना विनंती करतो, 2 लिटरला 2 लिटर पाणी टाकत जा. पूर्वी पाणेदार मोती होते, पाणेदार माणसं होते, पाणेदार घोडे होते, आता पाणेदार दूध आहे. आधा दूध. एकदा काय झालं, केकच जळगावच्या वढ्यात पाणी वाहत होतं. दूध म्हणला पाण्याला, चालतो का रे मुंबईला? म्हणला डुकर येत नाही 8-8 दिवस. तर मुंबई कुठली? फुकट फुकट मुंबई दाखवतो, फक्त मैत्री कर. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. जळगावच्या वड्यातल्या पाण्यानं दुधासोबत मैत्री केली सर, बिगर तिकीट मुंबईला गेलं. पाणी खुश झालं. म्हणला मित्रानं शब्द दिला होता, फुकट मुंबई दाखवतो, आणलं म्हणला मला वड्यातून मुंबईला. खुश झाला मित्र. पण त्यातलं 10 लिटर दूध पाहुणे आले होते बासुंदीसाठी. एका मावशीने नेलं घरी, त्याच्या पातेल्यात ठेवलं दूध, ठेवलं पातेलं, चुलीवर जाळ केला. मग मात्र जळगावच्या वड्यातलं पाणी घाबरलं.
अरे बापरे, ऐकून होतो इतके दिवस जीवाची मुंबई, जीवाची मुंबई, जीवाची. इथं तर जीवावरच बितलंय म्हणलं मुंबईला. पण मैत्री कशी असावी पाण्यानेही विचार केला. जाऊ द्या, शब्द दिल्याप्रमाणे मित्र वागला. मला जळगावून मुंबईला आणलं, फुकट मुंबई दाखवली. आपणही त्या मित्राकरता काहीतरी केलं पाहिजे म्हणून आधी पाणी जळालं. तुम्ही हे घरी गेल्यावर करा उद्या, मला सांगा. आधी पाणी जळतं. मैत्री कशी असावी या पाणी जळालं, जळून गेलं पाणी. पाणी जळाल्यावर दुधाला वाईट वाटलं. अरे 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 अरे, केवढा सच्चा मित्र मिळाला होता. मी त्याला मुंबई दाखवली, माझ्याकरता जळला बिचारा. असा मित्र जीवनातून निघून गेला. आता जगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. म्हणून त्यानं चुलीत उडी टाकायला सुरुवात केली. त्याला उतू जाणं म्हणतात. सगळ्या भानगडी माहिती आहे तुम्हाला. हे मैत्री करता सांगतो. उतू जाणं म्हणजे आत्महत्या. पातेल्यातून चुलीत उडी दुधाची. तर मावशीचं लक्ष गेलं, दूध रागात आलेलं आहे. आणि रागातल्या मित्राला शांत करायला सुद्धा मित्रच पाहिजे, हे लक्षात ठेवा. ती गेली, माठातलं पाणी आणलं. दुधाचा मित्र आहे. पातेल्यावर शिंपडल्याबरोबर मित्र शांत झाला. मैत्री अशी असावी. क्षीराने दिदले स्वकीय गुणके निरास आत्माश्रय. त्या क्षीरास हुता शेणे श्रमविता ते तोय गेले स्वय. झाला ताप विशिष्ट अग्निवदनी ते दुग्ध जेव्हा पडे. तेव्हा तोय धावुनी शीतल करी मित्रत्व हे चोखडे. मैत्री, रामाची सुग्रीवाची मैत्री. पहिल्याच भेटीत विचारलं इथे का राहतो. सुग्रीव म्हणाला मी आणि वाली सख्खे भाऊ एकदा मध्यरात्र होते. आमच्या गावात एक राक्षस आला. बहाराव बाली म्हणाला माझा भाऊ गदा घेऊन निघाला. मी मदतीला निघालो. तो एका गुहेत शिरला. माझा भाऊ म्हणला सुग्रीवा 15 दिवस वाट बघ, त्याला मारून येतो. नाही समजा तो वाली मेला. 1 महिना होतो मालक. 1 महिन्यानी रक्ताचा पाट वाहत आला. मला वाटलं माझ्या भावाचं रक्त आहे, तो येऊन राक्षस मलाही मारल म्हणून मी गावात आलो. लोकांना सांगितलं वाली मेला. मला लोकांनी किष्किंधेचा राजा केला. मी राज्यावर बसलो. वाली मेलाच नव्हता. सामर्थ्यानं दगड बाजूला करून गुहेतून बाहेर आला. पाहतो तर मी सिंहासनावर राजा झालेला. त्याचा इतका राग अनावर झाला. मला हाकलून दिलं. माझी बायको हिसकावली, राज्यन सगळे हिसकावलं. तेव्हापासून इथे राहतो. इथे मात्र सुरक्षित आहे. कारण सांगतो ना, मला दुदुंबी नावाचा राक्षस त्यानं समुद्राला हरवलं, हिमालयाला हरवलं. वालीसोबत युद्ध झालं. वालीने त्याचे 2 तुकडे केले. त्याच्या रक्ताचा सडा जाऊन पडला मातंग गुरुच्या यज्ञात. मातंगनं शाप दिला. ज्या वालीनं इथपर्यंत हे रक्त पोहोचवलं, शाप आहे. वाली या प्रदेशात फिरला तर त्याची अर्धी शक्ती खलास. आणि म्हणून वाली इकडे येत नाही. मी सुरक्षित आहे. एका बाणात मार तुझ्या भावाला वालीला. प्रभू कहना आसान है, करना बहुत खतरे की बात है, बहुत बलवाला है मेरा भाई. जर तुम्ही एका बाणात दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताडूकचा छेदन कराल तर माझा विश्वास बसेल. प्रभूनं विनाशाया दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताडूकचा छेदन केले एका बाणात. बस प्रभु अब विश्वास हो गया, आपके हाथों से बाली मरने वाला है. लेकिन आप क्यों आए? कधी 3:30ला बरं का. 2 पासून आपलंच बसलं सांगत. आता तुम्ही का आला? अरे माझंही तसंच दुःख आहे बाबा. माझी पत्नी कोण्या राक्षसानं चोरून नेली. तिच्या शोधार्थ इथपर्यंत आलो. काय तुमची पत्नी चोरीला गेली? काय दिवसापूर्वी आम्ही 5 जण बसलो होतो. एक महिला आकाशमार्गे नेत होता. एक राक्षस. ती वरडत होती बचाव दौडो, बचाव दौडो, बचाव दौडो. आम्ही बघत होतो. तिने एक गाठोडी सोडली. मालक गाठोडी आहे आमच्याकडे, आण बघू. सुग्रीवानं गाठोडी आणली. रामचंद्रानं गाठोडी सोडली. सर त्याच्यात 3 प्रकारचे दागिने, सीतेचे केसातले केयूर, कानातले कुंडलन, पायातले पैजन ओळखले. प्रभूनं डोळे भरून आले. पण भावाला इकडे लक्ष म्हणा आला. काय दादा ओळखतो का दागिने? मागचा पुढचा विचार नाही केला. पैजनावर डोका आपटून जे रडणं सुरू केलं लक्ष्मणानं. दादा दादा माझ्या वहिनीचे पैजन आहे. आणि हे कुंडलन केयूर माझ्या ओळखीचे नाही. अरे पैजन ओळखली, कुंडल केयूर. आता नाईलाज झाला म्हणून आज बोलतो मनातलं. दादा माझ्या मायची सुमित्रीची शपथ घेऊन सांगतो 13 वर्षात वहिनीचं तोंड पाहिलं नाही.
त्यामुळे कानातले कुंडलन केसातले केयूर ओळखीची नाही. पैजण कशी ओळखली? रोज तुमच्या पायावर डोकं ठेवायचो, शेजारी बसलेल्या सीतामायच्या पायावर डोकं टेकून बाहेर निघून जायचो. 13 वर्षे पाया पडून पडून पैजण ओळखीची झाली दादा. पण मी वहिनीचं तोंड 13 वर्षात पाहिलं नाही. नाहम जाना मी केयुरे, नाहम जाना मी कुंडले नृपुरे, त्वाबी जाना मी नित्य पादाभिवंदनात. प्रभूचे डोळे भरून आले. धन्य हो लखन. पण लक्ष्मणाचे डोळे रागानं लाल झाले. गलत आदमी के साथ मित्रता की भैया आपने. काय फायदा यांचा? यांच्यापेक्षा जटायू बरा, मेला राम कार्यासाठी. हे म्हणतात ना, 5 जण बसलो होतो, माझी सीतामाय रडत होती, बचाव दौडो बचाव. धावलं का 5 मधलं एखादं? कशाला मैत्री करता? शांत हो, शांत हो. मैत्री करण्याची 3 कारणं आहे रे लक्ष्मणा. पहिलं कारण, अरे आपल्यासाठी आयुष्य घालवलेलं शबरी योगाग्नीत विलीन होताना काय म्हणली होती? प्रभू सुग्रीवासोबत मैत्री करा, तिचं वचन. दुसरं कारण, सीतेनं लायकीचं समजून ज्याच्याजवळ दागिने टाकले त्याला मी स्वीकारतो. आणि तिसरं महत्त्वाचं कारण सांगतो लक्ष्मणा, माझा मारुती ज्याला डावलत नाही त्याला हा श्रीराम कधी डावलत नाही. धरी तिच्या हाती संत कृपा. सुग्रीव, युद्ध करना है, तैयारी करो. रात्रभर तैयारी झाली. इशारा केला. सुग्रीव किष्किंधा के मैदान में भगवान वृक्ष के पास खड़े इशारा किया. सुग्रीव ललकार उठा, बाली बहारा, बहारा बाली. लड़ाई है ये रे बाली बाहेर. शब्दानं उभा असतो. बाली बहारा. बाली खड़ा हो गया महल में, गदा कंधे पे डाल के आया बाहर. आ रहा हूं सुग्रीव. तेरी हिम्मत, बाली के साथ टक्कर लेने आया? बकवास बंद कर, मारने को तैयार. सावधान 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 सावधान. आक्रमण. सोमपति की नहीं मिले सुग्रीवा, ते तो बंदूकी बल सिवा. वो असली सना अभिमानी, तूने समान सुग्रीव ही जानी. फिरे मोबालिया की तरजा, बुद्धि का मारी कहा करदा. सोमपति जी ने मिले सुग्रीवा, ते तो बंदूकी बल सिवा. वो चले सस्तल मन रामा, कालू जिंदी संगई संग्रामा. साम लड़ाई, दोनों बलशाला, दोनों गदाधारी. दोपहर के बाद घबरा गए. असं काही कलहा महायति महाने, तून समान सुग्रीव जानी. वीर्य भवपाली अति करजा, उदिता मारी महादुनि करजा. तब सुग्रीव निकल होई भागा. एक बुक्का मारा सुग्रीव के सर पे, मैदान छोड़ के सुग्रीव भाग